शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे उन्हाळ्यामध्ये जे आपण भाजीपाला पीक करतो त्याला मल्चिंग करण्याचे काय फायदे होतात आणि मल्चिंग कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे, कुठल्या कुठल्या पिकांना केलं गेलं पाहिजे आणि मल्चिंग केल्याने आपल्याला कुठले कुठले चांगले फायदे होतील, जेणेकरून मल्चिंगचा खर्च आहे तो मल्चिंगचा खर्च तर होणार आहे, परंतु त्या मल्चिंगच्या खर्चापेक्षा आपल्याला त्याच्यापेक्षा नक्की जास्त फायदा झाला पाहिजे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मेंढे कृषी मित्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आज आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये की जे उन्हाळ्यामध्ये केले जाणार जे भाजीपाला पिकं आहेत किंवा जे भाजीपाला पिकं करतात तर त्या भाजीपाला पिकाला बरेच जण सांगतात की मल्चिंग वापरा। तर असे कुठले पिकं आहेत त्या पिकांना मल्चिंग केलं गेलं पाहिजे आणि त्या मल्चिंगचे कुठले फायदे होतील। तर शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी बघा की जे बीन्सचा प्लॉट आहे, मी तुम्हाला लागवडीचा प्लॉट दाखवला होता, त्याच प्लॉटमध्ये साधारणपणे 1 महिन्याच्या आसपासचा हा प्लॉट झालेला आहे आणि बघू शकता उतार चांगला आहे आणि त्याला जे काठी किंवा जे तार काठी आहे या तारकाठीचा मंडपसुद्धा केलेला आहे। तर आपण त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवू, पण या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी बघा की मल्चिंगचा वापर केलेला आहे। या ठिकाणी बघा की अशा पद्धतीनं झिगझॅग पद्धतीनं हे बीन्स लावलेलं आहे आणि भाजीपाला उन्हाळ्यामध्ये शक्यतो करत असताना मल्चिंग का वापरावं, तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा एक फायदा होतो, तणाचं व्यवस्थापन करता येतं। म्हणजे तण नियंत्रण करण्यासाठी मल्चिंग वापरलं जावं। अगोदर मल्चिंग म्हणजे काय, ते एक प्लास्टिकचं आच्छादन जे काळ्या कलरचं, सोनेरी काळ्या कलरचं अशा पद्धतीचं एक प्लास्टिकचं आच्छादन, पण जे डिग्रेडेबल असतं, म्हणजे ते हे होऊन जाणारं असतं, त्याला काय म्हणतो कुजून जाणारं असतं। असं जो मल्चिंगचा वापर आहे, तो जो वापर आहे किंवा ते जे आच्छादन आहे ते आपण शेतीमध्ये पिकांच्या भरघोस वाढीसाठी किंवा पिकांमध्ये जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी किंवा पिकांचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाचा दर्जा वाढण्यासाठी आपण याचा वापर करत असतो। आता मल्चिंगचा मी पहिला फायदा काय सांगितला, आपल्या तण व्यवस्थापन करता येतं। याच्यामुळं काय होतं की आपण या ठिकाणी बघा की रोल आपण काय केलेलं आहे, जे मल्चिंग आहे त्या मल्चिंग आतरलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे होल पाडलेले आहेत त्या होलमध्ये आपण बीन्सची लागवड केली आहे। आता मल्चिंग केल्यामुळं तणाचं व्यवस्थापन कसं होणार आहे की जे सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश डायरेक्टली काय होणार आहे की जिथं होल नाही आहे, जे या ठिकाणी आता या ठिकाणी बघा की या ठिकाणी होल नाही आहे, अशा पद्धतीनं याच्यावरती सूर्यप्रकाश पडणार आहे आणि हा सूर्यप्रकाश पडल्यामुळं काय होणार आहे की त्या मल्चिंगवरती सूर्यप्रकाश पडल्यामुळं खाली ज्या जमिनीतून येणार तण ते तण उगवणार नाही, म्हणजे ते डायरेक्टली जमिनीवरती सूर्यप्रकाश न पडल्यामुळं तिथून जे तण आहे ते तण उगवत नाही। फक्त जिथं होल आहे त्या होलमधून आपण जी बी लावलेली किंवा जे भाजीपाला लावलेले ज्याचे रोपं लावलेले तेच उगवतं आणि त्याचीच वाढ होते। म्हणजे तण व्यवस्थापन करत असताना आपल्याला मल्चिंगचा काय होतं एक फायदा होतोय, हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा होईल। आता दुसरे आपल्याला बच्चे सांगता येईल की मल्चिंग केल्यानंतर आपल्याला ठिबकसुद्धा करणं गरजेचं आहे। आता ठिबक केल्यानंतर आपल्याला याच्यातून काय करता येतं, ठिबकमधून याच्यामधून आपल्याला ठिबक केलं आहे, मग त्या ठिबकमधून काय करता येतं, आपल्याला जे विद्राव्य खत आहे ते विद्राव्य खत डायरेक्टली आपल्याला जे पीक आहे त्या पिकाच्या मुळाशी आपल्याला देता येतात। हा एक दुसरा फायदा सांगता येईल। मल्चिंग केल्यामुळं आपल्याला तण व्यवस्थापन झाले, त्याच्यानंतर ठिबक केल्यामुळं आपल्याला याच्यातून काय झालं, जी विद्राव्य खतं आहे ते विद्राव्य खतं डायरेक्टली देता येतात। त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपण हे जे पिकं आहेत ही पिकं करत असतो, त्याच्यामुळं जे सूर्यप्रकाश आहे तो सूर्यप्रकाश डायरेक्टली जमिनीवर न पडल्यामुळं जे झाड आहे त्या झाडाच्या मुळाभोवतीचं जे मातीचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर मेंटेन राहतं, म्हणजे वाढत नाही जास्त। उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतं आणि त्याच्यामुळं काय होतं की ते जे टेम्परेचर वाढत नाही आणि त्याच्यामुळं जे जमीन भुसभुशीत करणारे जे जीवाणू आहेत त्या जीवाणू मरले जात नाही किंवा मरत नाही आणि त्याच्यामुळं त्याचा फायदा जे पिकं आहेत ते पिकांना होत असतो। म्हणून मल्चिंग करणं हे गरजेचं आहे। त्याच्यानंतर तिसरं काय होतं की मल्चिंग केल्यामुळं जमिनीमध्ये ओलावा आहे तो ओलावा टिकून राहतो, कारण सूर्यप्रकाश डायरेक्टली काय करणार आहे पेपरवरती पडणार आहे आणि पेपरवरती पडल्यामुळं काय होणार आहे की आतमध्ये जो ओलावा आहे तो ओलावा टिकून राहतो। आपण ठिबकने पाणी देतो, एक तर ठिबकने पाण्याची बचत होते, दुसरी गोष्ट मल्चिंग केल्यामुळं काय होतं की जे पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ते बाष्पीभवन कमी होतं, म्हणून पाण्याची जी बचत आहे ती बचतसुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसून येते की पाणी मोठ्या प्रमाणामध्ये कमी लागतं पिकाला। आता त्याच्यानंतर पुढचा आपल्याला याचा जो फायदा आहे तो फायदा सांगता येईल की जे उत्पादन घेणार आपण त्या उत्पादनाला आपण एकतर मल्चिंग वापरलं आहे, पीक घेताना ठिबक वापरलेलं आहे आणि त्याच्यामुळे डायरेक्टली आपण काय दिलेलं आहे खतं, डायरेक्टली जे विद्राव्य खतं आहे ते विद्राव्य खतं आपण मुळांजवळ देतो आहे। त्याच्यामुळे काय होतं की बाकीचे जे खतं आहेत त्या खतांचा जो खर्च आहे तो खर्चसुद्धा कमी येतो।
म्हणजे खर्चाची जी रासायनिक खते, त्या रासायनिक खतांची सुद्धा बचत होत असते किंवा त्याचा जो खर्च आहे तो खर्चसुद्धा आपल्याला या ठिकाणी कमी करता येतो मल्चिंगमुळं आणि ठिबकमुळं. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला सांगता येईल की हे जे जमीन आहे त्या जमिनीचं तापमान तर मेंटेन राहते. त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगता येईल की जर का आपण मल्चिंग केलेलं असेल तर त्या मल्चिंगवरती आपल्याला काय करता येतं, जे पीक घेणार आहे त्या पिकाची जी क्वालिटी आहे, त्या पिकाचा जो दर्जा आहे तो दर्जासुद्धा उत्तम भेटतो. त्याचं कारण असं की पाण्याचं प्रमाण, जमिनीमध्ये असणारी ओलावा, त्याच्यानंतर दिलेले डायरेक्टली खतं ठिबकद्वारे हे काय केलं जातात, मुळांना लागू पडतात. कारण मुळांच्या जवळ कुठल्याही प्रकारचा तण उगवत नाही आणि ते जे अन्नद्रव्य, त्या अन्नद्रव्यासाठी त्याच्यामध्ये काय होत नाही, कॉम्पिटिशन होत नाही किंवा ते जे अन्नद्रव्य ते अन्नद्रव्य तण ओढून घेत नाही. म्हणून ते जे सगळी जी खतं आहेत किंवा जे घटक देतो आपण जमिनीमधून पिकांसाठी ते पिकांनाच लागू पडतात, हळूहळू लागू पडतात. त्याच्यामुळं जो पिकांचा जो किंवा जो उत्पादन भेटणार आहे त्या उत्पादनाचा दर्जासुद्धा सुधारलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं एक कारण सांगता येईल की याच्यामुळं काय होतं की हे जे मल्चिंग करतो आपण, ह्या मल्चिंग एकदा केल्यानंतर आपण साधारणपणे बेड पाडले, बेडवरती मल्चिंग केलेलं आहे आणि या मल्चिंगमध्ये आपण काय करू शकतो, साधारणपणे 2 ते 3 पिकं घेऊ शकतो. म्हणजे हे बघा, मल्चिंगला 100% खर्च येणार आहे, मी यालाही मान्य आहे. आपल्यालाही माहिती आहे मल्चिंगमध्ये बरेच शेतकरी बांधव म्हणतील की मग मल्चिंगला खर्च येत नाही का, खुरपणीचा खर्च वाचतोय तर मल्चिंगला खर्च येत नाही का. खर्च येतोय, मल्चिंगला 100% खर्च येणार आहे, परंतु आपल्या खुरपणीत काय येणार नाही. त्याच्यानंतर आपण जर का एक पीक केलं तर बरेच शेतकरी बांधव काय करतात, 2 पिकं ॲट ए टाईम घेऊ शकतात किंवा एक पीक काढल्यानंतर त्याच मल्चिंगवरती कुठलीही मशागत न करता दुसरं पीक, जे रिकामं होल सोडलेलं आहे त्या रिकाम्या होलमध्ये दुसरं जे झाड आहे किंवा दुसरा जो भाजीपाला आहे तो लावूनसुद्धा आपण काय करू शकता, या मल्चिंगचा आहे तो मल्चिंगचा फायदा घेऊ शकता. काही शेतकरी बांधव आहेत ते शेतकरी बांधव 3-3 सुद्धा पिकं घेतात. म्हणजे कुठलीही नांगरणी करायची नाही, कुठलंही काढणे, पहिल्या पिकाचं जे राहिलेलं अवशेष आहे ते अवशेष शेताच्या बाहेर काढून टाकायचं. दुसऱ्या पिकाचं रोप किंवा बी असेल तर ती बी जी रिकामा होल ठेवलेलं आपण त्या रिकाम्या होलमध्ये किंवा जी रिकामी जागा आहे तिथं होल पाडून सुद्धा आपण त्या ठिकाणी लावू शकता. याचा फायदा काय होईल की आपली जी मशागतीची 2 ते 3 पिकांसाठी जी लागणारी जी मशागत आहे त्या मशागतीचा खर्च वाचणार आहे, मेहनत वाचणार आहे, वेळ वाचणार आहे आणि हे पीक काढणीला आल्यानंतर किंवा आता संपायच्या मार्गावर आल्यानंतर आपण लगेच काय करू शकतो, दुसऱ्या पिकाची लागवड करू शकतो. म्हणून आपली जी जमीन आहे ती जमीन जास्त दिवस खाली राहणार नाही आणि परिणामी आपल्याला एकामागे एक 2 ते 3 पिकं घेता येतील. याच्यामुळं मल्चिंग करून वर्षातून एकदा जर का जमिनीची चांगली नांगरणी, वखरणी, कुळवणी जर का केली तर आपण मल्चिंग केलं, बेड पाडले आणि ते बेड व्यवस्थित जर भरले, त्याला तारकाटी केली तर अशाच प्रकारचे आपण यावरती काय करू शकतो, 2 ते 3 पिकं घेऊ शकतो. आता कुठले पिकं घेऊ शकतो, आता मी या ठिकाणी बीन्सच्याच प्लॉटमध्ये उभा आहे. जर का बीन्स निघलं साधारणपणे 3-3.5 महिन्यामध्ये जर का बीन्स निघलं, मला पुढं जर का टोमॅटो लावायचे असतील तर मी टोमॅटो लावू शकतो. ही जी तारकाठी, ह्या तारकाठीचाच वापर करू शकतो, याच बेडचा वापर करू शकतो, याच मल्चिंगचा वापर करू शकतो, याच ठिबकचा वापर करू शकतो आणि याच याच्यावरती, याच बेडवरती, ह्याच जागेवरती वेगळ्या होलमध्ये आपण टोमॅटोची सुद्धा लागवड करू शकतो. काही शेतकरी बांधव म्हणतील की आम्हाला टोमॅटो नाही घ्यायची, झेंडूची लागवड करायची, झेंडूची लागवड करू शकता. काही शेतकरी बांधव म्हणतील काकडीची लागवड करायची, काकडीची सुद्धा लागवड करू शकता. काही जण म्हणतील की आम्हाला वालवड लावायची, वालवड सुद्धा लावू शकता. आपण जे तारीवरती येणारं पीक आहे ज्याला मल्चिंगचा फायदा होईल, काहींना कलिंगड लावायचं असं किंवा कलिंगड काढून सुद्धा वेगळं पीक करू शकता. कलिंगड सुद्धा बरेच जण मल्चिंगवरती घेतात. तर अशा पद्धतीनं जर का केलं तर आपल्याला याच्यातून चांगला फायदा होईल.